नमस्कार सगळ्यांना, मी शिल्पा जाधव. माझ्या यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी माझ्या पद्धतीने भरले ढेमसे कसे करायचे ते दाखवणार आहे. तर चला मग बघूया. अख्खे ढेमसे करायला मी इथे हे ढेमसे घेतले आहे. तुम्हाला किती लोकांसाठी करायचं आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. त्याचे मी व्यवस्थित साल काढून घेतले आहे. आता याला आपण असं आतून पोकळ करायचं. त्यातला आतला मसाला सगळा काढून घ्यायचा. हा आपल्याला वापरायचा राहणार. असं याचे पॉकेट्स रेडी करायचे ढेमस्यांचे. एकदम कोवळे ढेमसे घ्यायचे म्हणजे त्याला कमी बिया असतात. असे यातला सगळा गर काढून घ्यायचा. या पद्धतीने आपण सगळे ढेमसे आता करून घेऊया. इथे मी सगळे ढेमसे पोकळ करून घेतले आहे. बघा, असे छान असे आपल्याला करून घ्यायचं. आणि हे जे निघालं त्याला आपल्याला याच्या सारणामध्ये यूज करायचं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण थोडं हळद टाकून घेऊया. आणि थोडं मीठ. त्याला छान मिक्स करून घेऊया. हळद आणि मीठ याला असं आतपर्यंत छान लावून घेऊया. याच्याने काय होतं की पाणक्यांमध्ये हे जेव्हा शिजतील ना तर याची हे पॉकेट ते पण खूप स्वाद वाटतात. हे छान असे आता एकजीव त्यांना सगळं सारं हळद आणि मीठ लावून घेऊया. आता आपण हे एका कुकरच्या भांड्यामध्ये याला एक वाफ काढून घेऊया. याने काय होणार की एकदम मऊ शिजते. हे बघा, बस. आणि याच्यामध्ये शिजायला फक्त थोडं पाणी टाकायचं आपण, एकदम कमी. आता याला आपण कुकरला लावून घेऊया. एकदम कमी पाणी टाकायचं. एकदम शिटी झाली की बंद करून घ्यायचं. आता याला लावून घेऊया आपण. आता हे शिट्या होतपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. इथे आता आपले 2-3 शिट्या झाल्या आहेत. आता आपण गॅस बंद करून देऊया आणि आता वाफेवरच कुकर थंड होऊ देऊया. एका पॅन मध्ये मी तेल गरम करून घेतले आहे. आता याच्यामध्ये आपण जिरं, मोहरी, छान याला जिरं व्यवस्थित झालं की याच्यापासून बारीक चिरलेलं कांदा टाकूया. त्याला आपण परतून घेऊया. आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया. आलं लसूण ताजं वापरा. आलं लसूण पण छान परतून घेऊया. कांदा आणि आलं लसूण व्यवस्थित आता छान गोल्डन होईपर्यंत त्याला थोडं फ्लेमवरती आपण शेकून घेऊया. आता आपलं आलं लसूण कांदे व्यवस्थित छान परतल्या गेले आहे.
आता आपण इथे मसाले टाकून घेऊया. हळद, लाल तिखट तुम्ही तुमच्या अनुसार टाका, धनेपूड आणि थोडा गरम मसाला. याला आपण छान आता परतून घेऊया. ही भाजी एकदम, ह्या भाजीसाठी नाही का एकदम कोवळे ढेमसे पाहिजे. ज्याला एकदम बी नसते ना ते तसे ढेमसे मिळाले की मग ही भाजी करायला एकदम मस्त आहे आणि खायला पण एकदम छान आहे. आता हे झालं की आता याच्यात आपण टमाटर टाकून घेऊया. टमाटर छान आता मिक्स करून घेऊ. आता याला त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आपण चवीनुसार. आपण तिथे पण ढेमसाला पण आपण लावलेलं आहे मीठ, ते पण लक्षात ठेवा, त्यानुसारच मीठ टाकायचं. आता याला छान आपण शिजवून घेऊया. आता हे व्यवस्थित टमाटर गलले की मग आपण ते आपलं सारण टाकून घेऊया. इथे मसाला व्यवस्थित झालाय. आता आपण याच्यात हे ढेमसाच्या आतलं सारण आहे ते याच्यात टाकून घेऊया. हे पण आता व्यवस्थित याच्यातच शिजवून घेऊया. एकदम कोवळे ढेमसे राहिले ना एकदम छान हे सारण एक जीव होतं, लवकर शिजतं. आता हे छान मिक्स केलं की याला व्यवस्थित आपण शिजवून घेऊया. चेक करून घेऊया. आपलं सारण व्यवस्थित आपण शिजलं. आता याच्यामध्ये आपण चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. एकदम छान आपलं सारण रेडी आहे. आता याला छान थोडं थंड होऊ देऊया आणि थंड झाल्यावरती याला आपल्याला जे ढेमसे आहेत त्याच्यामध्ये भरून घेऊया. आपले ढेमसे कसे झाले कुकर थंड झाल्यावरती आपले ढेमसे असे छान मऊसूत शिजले. याला आपण थंड करून घेऊ आणि थंड झाल्यावर सारण आणि हे याच्यामध्ये भरून घेऊ. आता इथे मी ढेमस्यांमध्ये सारण भरून घेतलं आहे. आता इथे आपले रेडी आहे. आता आपण यांना फ्राय करून घेऊया. इथे मी एका पॅन मध्ये तेल, सेम पॅन मध्ये ज्या पॅन मध्ये मी मसाला गरम केलेला होता त्याच पॅन मध्ये तेल गरम करून घेतलं. तेल व्यवस्थित झालं की यांना असं छान ठेवून द्यायचं. थोडे टेस्टी लागतात म्हणजे आणि ह्या पद्धतीने नक्की करून घ्या. खूप टेस्टी आणि यम्मी लागतात. त्यांना शिजायला जास्त वेळ लागेल नाही कारण की आपलं ढेमसे आणि सारण दोन्ही शिजलं आहे. फक्त याला आता आपण तेलावर परतायचं आहे. थंड छान आता शिजू द्यायचं. आपण पाहूया असं छान परतलं गेलं आहे. त्यांना थोडं आता एकमेकांना असं हलवून घेऊया म्हणजे सगळ्या बाजूने ते व्यवस्थित परतल्या जाते. मीडियम फ्लेम मीडियमच ठेवा म्हणजे हे व्यवस्थित होतात. आता हे आपले ढेमसे एकदम रेडी आहे. छान आस्वाद. थोडी आपण कोथिंबीर टाकून घेऊ म्हणजे आणखी टेस्टी लागते. कोथिंबीर पण बारीक चिरलेली खूप मस्त लागते. हे आपले भरले ढेमसे एकदम रेडी आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा. स्वस्थ रहा आणि मस्त खा. थँक्यू.